जर तुम्ही 2026 मध्ये भारतात राहत असाल आणि थोडेफार पैसे कमवत असाल तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुमच्यासाठी लाईफ सेव्हिंग ठरणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून आयकर आणि वित्त मंत्रालयाने मिळून बँकिंग आणि कर प्रणालीचा संपूर्ण नकाशाच बदलून टाकला. मी पाहिलंय की अनेक लोक अजूनही जुन्या नियमांवर अवलंबून आहेत. जुने ATC चे लिमिट्स आणि जुने स्लॅब्स लक्षात ठेवून बसले. पण माझ्यावर विश्वास ठेवा, 2026 मध्ये कर भरणं म्हणजे अगदी डिजिटल वॉरफेअर सारखं होणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एका छोट्या चुकीमुळे तुम्हाला लाखोंचं नुकसान आणि आयकर विभागाकडून नोटीस दोन्ही येऊ शकते. सो पहिला मुद्दा आहे 1961 च्या कायद्याचा शेवट. सर्वप्रथम हे समजून घ्या की इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 जो आपल्या आजोबांच्या काळापासून लागू होता, सरकारने तो कायमचा रिटायर केला. म्हणजेच एका प्रकारे 65 वर्ष जुना आयकर कायदा बदलला गेला आणि या वर्षीपासून नवीन कायदा लागू होत आहे. हा बदल करण्याची 3 मुख्य कारणे आहेत. एक म्हणजे कायद्याचे सोपीकीकरण. आधी या कायद्यात 700 पेक्षा जास्त सेक्शन्स होते आणि त्यांचे सब सेक्शन्स वेगळे, इतके क्लिष्ट की सामान्य माणूस सोडा मोठे CA सुद्धा गोंधळून जात होते. आता हे कमी करून फक्त 536 सेक्शन्स करण्यात आले. या मागचा लॉजिक साधा आहे. भाषा जितकी सोपी तितके कोर्टात कमी वाद म्हणजे लिटिगेशन. खरं सांगायचं तर 536 सुद्धा सामान्य माणसासाठी सोपं नाहीये, पण हा योग्य दिशेने टाकलेला पाऊल आहे. आशा आहे की पुढच्या काही वर्षात हे 200-300 सेक्शन्स पर्यंत कमी होईल. बट लेट्स सी. प्रिव्हियस इयर वर्सेस असेसमेंट इयरचा अंतर. दरवर्षीचा सर्वात मोठा गोंधळ होता. असेसमेंट इयर कोणता, प्रिव्हियस इयर कोणता आणि कर कोणत्या वर्षाचा भरायचा. आपण एका वर्षात कमावत होतो आणि कराची गणना दुसऱ्या वर्षात होत होती. 1 एप्रिल 2026 पासून हा दुहेरी तारखांचा जो गोंधळ आहे तो संपलाय. दुसरा आहे टॅक्स इयर संकल्पना. आता फक्त एकच टर्म वापरली जाईल, टॅक्स इयर. जर तुम्ही 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 दरम्यान पैसे कमवले तर त्याला टॅक्स इयर 2026-27 म्हणतील. आता AY वर्सेस FY चा गोंधळ नाहीये. यासाठी वित्त मंत्रालयाचे मनापासून आभार. सेकंड, आता आलं आपण नवीन न्यू टॅक्स रेजिम बद्दल बोलूया. सरकारने स्पष्ट केले की आता न्यू टॅक्स रेजिम हेच डिफॉल्ट आहे. म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना काही निवडले नाही तर तुम्ही आपोआप नवीन प्रणालीत जाल आणि यावेळी नवीन प्रणाली खूप जनरस वाटते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारचा उद्देश जुनी प्रणाली हळूहळू बंद करणे. त्यामुळे अजूनही जुनी प्रणाली वापरत असाल तर या वर्षी बदल करणे योग्य ठरेल. रिवाइज्ड टॅक्स स्लॅब 2026-27. 0 ते 4 लाख 0 कर, 4 ते 8 लाख 5%, 8 ते 12 लाख 10%, 12 ते 16 लाख 15%, 16 ते 20 लाख 20%, 20 ते 24 लाख 25% आणि 24 लाखांपेक्षा जास्त असेल तर 30%. आता एक महत्वाचा मुद्दा, 12.75 लाख पर्यंत कमवल्यास तुम्ही 0 कर कसा भरू शकता ते सांगते. 75,000 स्टँडर्ड डिडक्शन वजा करा, उरले किती 12 लाख. 12 लाखांपर्यंत टॅक्सेबल इन्कम असल्यास सेक्शन 87A अंतर्गत 60,000 रिबेट मिळतो. म्हणजे 12.75 लाख पर्यंत उत्पन्न असलेले लोक टॅक्स फ्री आहेत आणि हे 12 ते 13 लाख उत्पन्न असणाऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. सिनियर सिटीजन साठी इंटरेस्ट इन्कम डिडक्शन 50,000 रुपये वरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. म्हणजे FD वर दुहेरी फायदा. तिसरं, जुनी कर प्रणाली ओल्ड रेजिम. सरकार नवीन प्रणालीला प्रोत्साहन देत असले तरी जुनी प्रणाली वापरणाऱ्यांसाठी अलाउन्सेस मध्ये मोठी वाढ करण्यात आली. चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स 100 रुपये प्रति महिना ते 3,000 रुपये प्रति महिना, प्रति मूल जास्तीत जास्त 2 मुलं. हॉस्टेल अलाउन्स 300 रुपयापासून ते आता 9,000 रुपये प्रति महिना प्रति मूल. HRA साठी नवीन मेट्रो शहर बँगलोर, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद आता मेट्रो घोषित. 50% HRA डिडक्शन होणार. मील वाउचर्स वरती 50 रुपयापासून ते आता 200 रुपये प्रति मील झाले. गिफ्ट लिमिट्स 5,000 रुपयापासून ते आता 15,000 रुपयापर्यंत आले. फोर्थ, कॅपिटल मार्केट्स. शेअर मार्केटमधून पैसे कमवणं आता थोडं महाग होणार आहे, कारण शेअर बायबॅक्स आधी टॅक्स कंपनी भरत होती, आता शेअर होल्डरला टॅक्स भरावा लागेल. STT वाढ ऑप्शन्स मध्ये आता 0.1% पासून ती वाढ झाली आहे 0.15% पर्यंत. फ्युचर्स मध्ये 0.02% होती, आता ती झाली आहे 0.05%. छोट्या ट्रेडर्ससाठी हे मोठं नुकसान ठरू शकतं. SGB सोव्हिरियन गोल्ड बॉन्ड्स RBI कडून घेतलेले असतील तर टॅक्स फ्री, एक्सचेंज वरून घेतलेले असतील तर टॅक्सेबल. 5वं,
सोशल मीडिया आणि इन्कम टॅक्स. 2026 पासून आयकर विभाग तुमचे सोशल मीडिया प्रोफाईलही तपासू शकतात. जर तुम्ही 7 लाख इन्कम दाखवली पण इंस्टाग्रामवर 60 लाखाची BMW दाखवत असाल तर त्यासाठी तुम्हाला सोर्स ऑफ वेल्थ सांगावी लागेल. म्हणजे आता तुमचे पोस्ट सुद्धा पुरावा आहेत. 6वा, फॉर्म्स आणि डेडलाईन्स. ITR डेडलाईन्स वेगवेगळ्या केल्या आहेत. रिवाइज रिटर्न्स 12 महिन्यांपर्यंत करता येईल. नवीन फॉर्मची नावे: फॉर्म 16 आता झालाय फॉर्म 130, फॉर्म 26AS आता झालाय फॉर्म 168, फॉर्म 12BB आता झालाय फॉर्म 124. 7वं, कॉर्पोरेट आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेस. MAT 15% वरून झाल्या 14%. नवीन प्रणालीसाठी TCS विदेश प्रवासावर फ्लॅट 2%. फॉरेन असेस्ड एमनेस्टी 20 लाखांपर्यंत पेनल्टी फ्री डिस्क्लोजर. NRI प्रॉपर्टी पॅन शिवाय पॅन ने TDS भरता येईल. 8वं, पेनल्टीज. अपडेटेड रिटर्न्स वर मोठ्या पेनल्टीज आहेत. फायनान्शियल इयर 2021 ते 22 70%, फायनान्शियल इयर 2022 ते 23 60%, फायनान्शियल इयर 2023 ते 24 50%. एकूण पाहता 2026 मध्ये सरकार रिअल टाइम ट्रान्सपरन्सी कडे वाटचाल करते. जे लोक आपले फायनान्सेस व्यवस्थित ठेवतात त्यांच्यासाठी एक डिजिटल अपग्रेड आहे. पण जे अजूनही कॅश इज किंग किंवा सोशल मीडिया फ्लेक्स मानसिकतेत आहेत त्यांच्यासाठी हा एक मोठा इशारा आहे. आता तुमचा डेटा तुमचं सत्य सांगणार आहे, तुमची स्टेटमेंट नाही. सरकार अशी प्रणाली तयार करते जिथे ट्रान्सपरन्सी हीच सर्वात मोठी टॅक्स सेव्हिंग स्ट्रॅटेजी ठरणार आहे. सो आजचा व्हिडिओ इथेच संपलाय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर खूप लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि हो, ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.